सुपर वेलनेस कोच महादेव मैम का अभी वर्कआउट हुआ है। तो चलो अभी महादेव मैम के साथ योगासना करेंगे, प्राणायाम करेंगे, मेडिटेशन सुनेंगे और ध्यान करेंगे। यस। मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरं रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुखं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं
बाह्य प्राणायाम. येस. श्वास मध्ये घ्यायचे, श्वास पूर्ण बाहेर सोडायचे आणि पोटाला आत ओढायचे. हनुवटी छातीकडे आणण्याचा प्रयत्न करायचे. चला श्वास घ्या, श्वास सोडा, पोट आत ओढा, श्वास रोकून धरा. वेरी गुड. चलो इसके बाद हम अग्निसार लेंगे. यस. श्वास लेना है, यही प्रक्रिया. श्वास छोड़ना है और पेट को हिलाना है. अपनी जितनी कैपेसिटी है उतना पेट हिलाना है. यस. चलो और एक बार. बहुत बढ़िया. चेंज. भ्रामरी प्राणायाम. मेरी सीटी में घमेना तेरी सीटी वाले वाले मनाली बीचेटी चल गाली को सीटी पिల్ల गाली ना को समय कुयाली वाली वाले गाली याला पाटे योगम मनाली. పావురాల గువ్వను బాయి మీద గిరకను పట్టుకుంటే దొరకవును పల్లెటూరి పిల్లను అందాల यस. పువ్వును चेंज. పసుపాప పలుకును పుత్తింట పొంగుతున్న పాల మీద నురుగును చెట్టు మీద జామకాయ ओमकार लेना है. ओ. श्वास घ्या. ओ. और एक बार. ओ. चलो श्वास के ऊपर ध्यान लगाओ और सुनते रहो. यस. श्वास के ऊपर ध्यान लगाओ. श्वास अंदर जा रहा है, श्वास बाहर आ रहा है, उसके ऊपर ध्यान लगाना है और अच्छी अच्छी मोटिवेशन बातें सुनना है. यस. डोंट वेट फॉर राइट टाइम, स्टार्ट एंड मेक इट राइट. अच्छे समय का इंतजार नहीं करेंगे, अभी स्टार्ट करेंगे अच्छे समय लाने के लिए. समझ में आया? सर मला सगळं माहिती आहे पण मी करत नाही. काय माहित सर, काय कळतच नाही. कोणाकोणाचा प्रश्न या पर आई बाप हॉस्पिटलमध्ये आयसीयूत लावण्यात बिल आलंय 2.5 लाख आणि तुझ्याकडे 25,000 आहे, तेव्हा कळल. साला सगळं आपोद असताना सुद्धा जिंदगी संगत लढणाऱ्या व्यक्तीला आहे ना खरा लीडर मानतात सर, खरा चॅम्पियन मानतात बॉस. पण त्या इच्छा सोबत झगडत झगडत जीवन जगणं त्याला जीवन म्हणतात. ह्युमन बॉडी इज लाईक एरोप्लेन. मनुष्य शरीर
हे विमान आहे, एरोप्लेन आहे, पण ह्या एरोप्लेनला लोक ट्रॅक्टर लोनासारखं चालू राहिलेत, रिक्षासारखं चालू राहिलेत, बैलगाडीसारखं चालू राहिलेत. एरोप्लेनचं काम काय? आकाशात उंच भरारी घ्यायचं. पण आपण एखादा पायलट हे विमान दिलंय त्याला बसायला, आणि तो हायवेवर जातोय आणि ट्रॅक्टर सारखं चालतोय, आणि तिथंच जाऊन थांबलं तर देव येणार ना. देव म्हणणार, अरे बाबा तुला हे शरीर उडायसाठी दिलतं, मोठे कार्य करण्यासाठी दिलतं, पण तू याचा वापर कशासाठी करू राहिलास? ट्रॅक्टर बैलगाडी सारखा, ट्रक सारखा करू राहिलास. चल बेटा, तुझं लायसन काढून घेतो आता, आणि तुला पुन्हा ट्रॅक्टरच्या रिक्षाच्या योनीमध्ये टाकतो, म्हणजे पशु योनीत टाकतो. तिथं जाऊन पशुसारखं जीवन जग. पशु जे जीवन एक्सपेक्ट करतात, इटिंग, मीटिंग, स्लिपिंग, डिपेंडिंग, आहार, निद्रा, भय, मैथून, आळस, झोप, निंद्रा, जेवण करणं, झोप घेणं, सेक्शुअल लाईफ संरक्षण करणं, हे पशुचे गोल आहेत. हे सगळे सुख कुठे युनिट येतं? पशु युनिट फ्री आहेत. पण तू इथं मनुष्य युनिट येऊन सुद्धा पशु युनिटचे सुख भोगण्यासाठी तुझी जिंदगी वाया घालवायला. पशु सारखी, ॲनिमल सारखी. हे मनुष्य शरीर 84 लक्ष वेगळ्या वेगळ्या व्हायकल क्रॉस करून तुला हे फ्लाईट दिलंय, पण तू हे फ्लाईट ट्रॅक्टर आणि रिक्षा सारखं चालवायला, बैलगाडी सारखं. त्यावेळेस ही बॉडी काढून घेतली जाते, ह्युमन बॉडी काढून लोअर योनीमध्ये टाकलं जातं. सो डोंट वेस्ट टाइम. मला नॉलेज नव्हतं, मी वेस्ट केला, पण मी आता नाही वेस्ट करणार. बिकॉज आय नो ही ह्युमन बॉडी भगवंताकडे नेऊ शकते, आणि ह्युमन बॉडी ह्या जगातले मोठे चमत्कार करू शकते. ही ह्युमन बॉडी आपलं खानदान उलटपालट करू शकते. हीच ह्युमन बॉडीमधून आपण फार मोठं लोकांचं भलं करू शकतो. तर मी झोपेमध्ये, निगेटिव्ह विचारामध्ये, ब्लेममध्ये, भूतकाळामध्ये, अपयशाच्या स्टोऱ्या सांगत सांगत, बँकासारख्या फालतू गप्पा डराव करत टाइमपास नाही करणार. समजतंय का? किती जण ॲग्री करतात खरंच मनुष्य शरीर फ्लाईट सारखं यार उडायला आहे, मोठे चमत्कारिक कार्य करण्यासाठी. पण किती जण ॲग्री करतात 50, 60, 70% वाया घातल्यात आतापर्यंत अज्ञानामुळं. आणि आता सांगा स्वतःला, सर अजून पण घालणार आहे आम्ही. तुम्हाला वाटतंय आम्हाला समजतंय, तुमचा गैरसमज आहे सर. नाही ना? असं ॲक्सेप्ट करू का बदलणार आहेत? स्टार्ट इन एप्रिल, स्टार्ट इन युअर 40s, स्टार्ट ऑन फ्रायडे, स्टार्ट ॲट 5 PM, स्टार्ट ऑन 31st, स्टार्ट लेट बट स्टार्ट. आता शनिवार आहे ना, हा म्हणतो सोमवारपासून चालू करू. नाही, रात्री 7:30 वाजतापासून चालू कर. सोमवार कधीच येत नाही बाबड्या, पुढचा महिना कधीच येत नाही, नवीन वर्ष कधीच येत नाही. नाही येत कधी. का टाळतोस? कधी सुरुवात करायला राईट टाइम येत नसतो. प्रत्येक टाइम राईट असतो, फक्त सुरुवात करायची असते. एक डिसिजन, एक स्पार्क पाहिजे आयुष्यामध्ये. डोंट वेट फॉर राइट टाइम, स्टार्ट एंड मेक इट राइट. आज के समय का इंतजार नहीं करेंगे, अभी स्टार्ट करेंगे अच्छे समय लाने के लिए. समझ में आया? हाँ, ये बहुत इम्पॉर्टंट चीज आहे. माझ्या जीवनात पण आम्ही स्टार्ट केले. भयानक लेवलला संघर्ष केलाय बॉस. काय स्लाइडवर? सर मला सगळं माहिती आहे, पण मी करत नाही. काय माहित सर? काय कळतच नाही. कोणाकोणाचा प्रश्न या? सगळ्या हॉलचा प्रश्न असं ना. कळतंय पण कधी वळणार? मग आद्रक झाल्यावर शरीराचं, म्हणजे इकडं आजार, इकडं आजार, इकडं आजार. पर थकल्यावर, बेडवर झोपल्यावर, पर आईबाप हॉस्पिटलमध्ये ICUत लावून येत, बिल आलंय 2.5 लाख आणि तुझ्याकडे 25,000 आहेत. तेव्हा कळलं. अचानक कळलं जवळच्या व्यक्तीला खर्च झालाय, एक आजार 4 लाख लागतात, 2 दिवसात नाही दिले तर डेथ होणार आहे. त्यावेळेस कळलं. वेळेच्या आधी जागे व्हा, पण व्हा. दुःखात अटकू नका.
ह्या जगात कोणीही कुणाचं नाहीये. सगळ्या इच्छा पूर्ण होणार नाहीत, अपेक्षा पण नका करू, पण त्या इच्छा सोबत झगडत झगडत जीवन जगणं याला जीवन म्हणतात. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या तर त्याचा रावण होतो. रावण नाही झाल्या पाहिजेत काही इच्छा पूर्ण. नाही भेटला पाहिजे मनासारखा नवरा, नाही भेटली पाहिजे मनासारखी बायको, नाही भेटली पाहिजे मनासारखी टीम, नाही भेटला पाहिजे मनासारखा अपलाईन. साला सगळं आपोद असताना सुद्धा जिंदगी संग लढणाऱ्या व्यक्तीला आहे ना खरा लीडर मानतात सर, खरा चॅम्पियन मानतात बॉस. आता हे बोलल्यावर आहे ना माझं रक्त सळसळ करतं येतं, असं असं एवढी एनर्जी हाय झाली. सत्य कधी कधी होतं, जवळचे व्यक्ती सोडून जातात, कधी मुलं, कधी पत्नी, कधी नवरा, कधी आई, कधी बाप, कधी मित्र, कधी मामा काका जातात, नाही जातात. दुःख होतं का नाही? ज्ञानी माणसाला नाही दुःख होत. ज्ञानी माणसं जिवंत आणि मेलेल्या व्यक्ती संदर्भात शोक नाही करत बसत. राजा होता, काहीच कमी नव्हतं त्याच्या आयुष्यात, पण बाळ होत नव्हतं. दुसरं लग्न केलं, बाळ नाही. तिसरं केलं, बाळ नाही. चौथं केलं, बाळ नाही. 9 पत्नी केल्या, पण बाळ जन्माला येत नव्हतं. एका आश्रमात गेले, ऋषींनी बघितलं, राजाच्या चेहऱ्यावर थोडंसं नाराजगी दिसते. राजे कसे आहेत? राजे म्हणले सगळं छान आहे, आरोग्य कसं आहे? छान. संपत्ती सुख कसं आहे? छान. पण म्हणले अशी कुठली तरी गोष्ट आयुष्यात नाही असं वाटतंय. हा ना म्हणले, एकच गोष्ट नाही, पुत्रप्राप्ती नाही होत. गुरु म्हटले काय नाही, ॲक्सेप्ट करा, पुढच्या जीवनात येईल, नशिबात असेल तर होईन. नाही ना म्हणले, पण मला फार गरज आहे, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत, फार दुःख होऊ राहिलं जीवनामध्ये. तर एवढी सेवा केली त्या ऋषीची, तर ऋषीला दया आली. ऋषी म्हणले ठीक आहे, तुझ्या नशिबात नाही आहे, पुढच्या जन्मात आहे, पण तुला ह्याच जन्मी पाहिजे असेल तर हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल, बाळ होईल. राजा एकदम खुश झाला, पण म्हणले ऐक, हे बाळ तुला हर्ष आणि शोक दोन्ही पण देईल. राजा म्हणला चालल चालल, बाळ झालं पाहिजे. हर्ष म्हणजे काय आणि शोक म्हणजे काय? दुःख. दोन्ही पण देईल. घेऊन गेला राणीकडे. एका राणीला फळ खाऊ घातलं, सगळे खुश, राजवाडा खुश, राणी खुश, राजा खुश. ह्या 9 राण्या, 8 राण्या होत्या. यांना लई राग, द्वेष निर्माण झाला. हळूहळू हळूहळू 4 वर्षानंतर त्या मुलाला याने विष खाऊ घातलं. पत्नी, ती राणी, राजा अक्षोबुक्षी रडत होते. दुःख असह्य झालं. ज्यांनी फळ दिलं होतं, जे गुरु आले कळल्यानंतर समजायचा प्रयत्न करत होते, पण म्हणले आता माह्याच्याने समजणार नाही. तर त्यांनी त्यांच्या अपलाईन म्हणजे नारद मुनीला बोलवून घेतलं तिथं. नारद मुनीने सगळं ऐकल्यानंतर म्हणले ठीक आहे, तुमच्याला काय पाहिजे? म्हणजे आमचा पुत्र पाहिजे. ते म्हणले हर्ष आणि शोक तुम्हाला दोन्ही देणार होता. हो माहिती, पण आता कंट्रोल नाही होत. हर्ष भोगलाय पण शोक भोगू नाही शकत. म्हणले काय इच्छा आहे? म्हणले पोराला जिवंत हो. म्हणलं ठीक आहे, मी पोराला जिवंत करतो. मंत्र फुकले, पोऱ्या उठून बसला. आणि नारद मुनी म्हटले अरे तू कस काय शरीरातून गेलास? तुझी आई, तुझे वडील, हे सगळे तुझे नाते उद्या रडू राहिले तुझ्यासाठी बाळा. तेव्हा तो जीवात्मा सगळ्या संग बोलायला लागला की मी तर करोडो अरबो योनीमध्ये ट्रॅव्हल करतो. कोणत्या जन्मात ते माझे आई बाप होते? हत्तीच्या का चिमणीच्या का मांजराच्या का कुत्र्याच्या का गाढवाच्या का डुकराच्या का पशुच्या का पक्ष्याच्या? कुठल्या जन्मात? मला आठवत नाहीये. शरीर सोडल्यावर नातेसंबंध फिनिश होतात ना. नाते शरीरासोबतच असतात, राईट और रॉंग? तो जीवात्मा म्हणला कोण आहे ते? वेगळ्या वेगळ्या जन्मात माझ्या कर्मामुळं नाते बनतात, नाते बिघडतात. मी कधी प्रमोट होतोय, मी कधी डिमोट होतोय, कधी मी सुख भोगतोय, कधी मी दुःख भोगतोय, कधी मी पाप करतोय, कधी मी पुण्य करतोय. मला नाही आठवत. त्यावेळेस राजा डोळ्यातले अश्रू संपले. राजाला वैराग्य आलं. राजाने सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि राजा जंगलामध्ये निघून गेला. याला म्हणतात पोटेन्शियल अनलॉक होणं.
भौतिक जगात यश मिळवण्यासाठी पण स्वतःला जागं करावं लागतं आणि आध्यात्मिक जगात जाण्यासाठी पण पोटॅन्शियल, ह्या मटेरियल जगाला सोडण्यासाठी पोटॅन्शियल अनलॉक करावं लागतं. श्रीमद भागवतमध्ये ही स्टोरी येते. त्याला अध्यात्माची PhD डॉक्टरहेड म्हटलात. नाही ती इथं डॉक्टर बनला ना, डॉक्टर अशोक तोड मला झक मारे, इथली डिग्री मला काय व्हॅल्युबल नाही आहे, काय व्हॅल्युबल नाही आहे. मोठे मिरेकल, मोठे चमत्कार साठी आपला जन्म झाला आहे सगळ्यांचा. मग असे सगळे आईबाप त्यांचा पुत्र गेलाय, अशा पत्नी ज्यांचा हजबंड गेलेत, असे पती ज्यांची पत्नी गेली आहे, असे मुलं ज्यांची आई गेली आहे, ज्यांचे वडील गेलेत, मित्र नातेवाईक गेलेत. बस त्यांचा काळ तेवढाच होता त्यांच्या कर्मानुसार. बस आता संपलंय. आता शोकमध्ये वेळ घालू नका, तुमच्या जीवनाला रिस्टार्ट करा आणि तुम्ही केअरफुली जागा. येतं का लक्षात? जसं ते गेल्यानंतर तुम्हाला किती त्रास झाला, तसं आपण गेल्यानंतर लोकाला पीडा नाही झाली पाहिजे एवढं सांगून जाण्याच्या आधी. आपण फक्त तात्पुरत्या वेळेसाठी भेटलोय. किती लोकांना तयारी असं जीवन जगण्याची? उड़ जाएगा एक दिन पंछी, लेकिन जब तक वो पिंजरे के अंदर है ना पंछी, तब तक काम करके जाओ. नाही तर फार त्रास होती यार लोक सोडून गेल्यावर. होती का नाही होत? होती ना पीडा. मी शरीर सोडण्याच्या अगोदर ना, मी तर सगळ्याचा माइंडसेट करून रडायचं नाही बॉस, आपला आनंदाने वाट लावायचं. आपण दुसरीकडे पुन्हा टीम बनायला चाललो. क्या आहे यार, क्यों ऐसी जिंदगी जीना आहे? चिक्कू सारखं बाहेर निघायचं. नो आसक्ती, फक्त भगवंताची आसक्ती राहिली पाहिजे शरीर सोडताना. काय पांडुरंग पांडुरंग विठ्ठल जे पण तुम्ही जिजस अल्लाला कृष्णाला मानतात, त्या भगवंताप्रती आसक्ती तयार करायला मनुष्य जीवन भेटले. त्याच्यासाठी 60-70 वर्ष वेळ वाया नका घालू. झोपण्यासाठी, झोपण्याचं सुख घेण्यासाठी हे फ्लाईट, हे ह्युमन बॉडी नाही भेटली. मला पैशाची गरज पण नाही, मी पैशाची नेटवर्क मार्केटिंग पण करत नाही, पण मला वाटतं मी लोकांची सेवा करू राहिले म्हणून मी सनेज करू राहिलो. लगे लोक म्हणते सरळ एवढं काय बोंबलायची गरज आहे भो, कशामुळे बोंब राहिले सर? यासाठी बोलून राहिलोय. मग मी का करतोय? मला सेवा करायला चान्स भेटते, अशा दिव्यांना पेटवायला चान्स भेटू राहिलाय. राईट ऑर रॉंग? आणि मला माहिती आहे इथं बसलेले आहेत ना, हजारो लाखो लोकांचे दिवे पेटवणार आहेत बॉस. कुछ भी हो जाए. आरामदायी आणि कमी प्रकाश असलेल्या जागेत शवासन या आसनामध्ये पाठीवर सरळ झोपा. तुमचे संपूर्ण शरीर सैल सोडा. पायांमध्ये अंतर ठेवा. हात शरीरापासून दूर ठेवा. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवा. मान कोणत्याही एका बाजूला वळवून सैल सोडा आणि डोळे बंद करा. आता पूर्ण लक्ष शरीरावर केंद्रित करा. जर कोणत्याही भागात ताण जाणवत असेल तर त्या भागाची थोडी हालचाल करून तो भाग सैल सोडा. तुमचं पूर्ण लक्ष श्वासांवर घेऊन या. अगदी प्रसन्नपणे हळूवार दीर्घ श्वास घ्या आणि श्वास बाहेर सोडून पूर्ण शरीर सैल सोडा. रिलॅक्स करा. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. श्वास आत येतोय, बाहेर जातोय. श्वास आत आणि बाहेर सोडताना पोट आणि छातीच्या हालचालींवर लक्ष द्या. दीर्घ श्वास आत येतोय, पोट वर जातंय. श्वास बाहेर जातोय, पोट खाली जातंय. पूर्ण लक्ष
पोटाच्या मध्यभागी केंद्रित करा. प्रत्येक आत येणारा श्वास तुम्हाला ऊर्जा, एनर्जी देत आहे आणि बाहेर जाणारा श्वास तुमच्या मनाला, शरीराला हलकं करत आहे. पूर्ण शरीर सैल सोडा, रिलॅक्स करा आणि मनाला शांत होऊ द्या. काहीच करायचा प्रयत्न करू नका. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. योग निद्रा म्हणजे झोपणे आणि जागे राहणे या दोन्हींच्या मध्ये असलेली एक अवस्था. त्यामुळे या अवस्थेत तुम्हाला झोपायचं नाही आहे. तुमचं मन आणि शरीर विश्रांती घेणार आहे, पण तुम्ही पूर्णपणे जागे राहणार आहात. संकल्प करा की मी झोपणार नाही, मी झोपणार नाही, पूर्णपणे जागे राहीन. जर कोणता विचार आला तर येऊ द्या, त्याला थांबवू नका. पुन्हा तुमचे लक्ष श्वासावर केंद्रित करा आणि ऐकू येत असलेल्या सूचनांचे पालन करत राहा. सूचनांप्रमाणे शरीराचा एक एक भाग शिथिल करा, सैल करा, रिलॅक्स करा. आता एक सामान्य श्वास घेऊन आपले लक्ष उजव्या पायाच्या अंगठ्याकडे घेऊन जा. तिथे जर काही ताण असेल तर तो दूर करा आणि अंगठ्याला पूर्णपणे सैल सोडा. अंगठ्या बाजूची चारही बोटे सैल सोडा. जर तिथे काही ताण असेल तर तो दूर होत असल्याचा अनुभव घ्या. आता ज्या पण भागाचं नाव घेतलं जाईल त्या भागावर लक्ष केंद्रित करा आणि त्याला शिथिल होऊ द्या. उजव्या पायाचा पंजा, तळवा, टाच, घोटा, पोटरीचा भाग, गुडघा, मांडी. उजव्या पायाचे हे सगळे भाग आता पूर्णपणे शिथिल झालेत, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या दूर झाल्यात. आता पूर्ण उजव्या पायाकडे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. पूर्ण लक्ष आता डाव्या पायाकडे आणा. डाव्या पायाचा अंगठा, अंगठ्या बाजूची चारही बोटे, पंजा, तळवा, टाच, घोटा, पोटरीचा भाग, गुडघा, मांडी. डाव्या पायाचे हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या दूर झाल्यात. आता पूर्ण उजव्या पायाकडे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. आता दोन्ही पायांकडे एकत्रित लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. तुमचे पूर्ण लक्ष शरीराच्या मागच्या बाजूकडे घेऊन जा.
नितंब, कंबर, पाठ, पाठीचा कणा, मान, डोक्याची मागची बाजू, शरीराच्या मागच्या बाजूचे हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या पण दूर झाल्यात. आता शरीराच्या पूर्ण मागच्या बाजूकडे एकत्रितपणे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. आता पूर्ण लक्ष शरीराच्या पुढच्या बाजूकडे घेऊन जा. डोक्याची पुढची बाजू, कपाळ, दोन्ही डोळे, दोन्ही भुवया, दोन्ही कान, दोन्ही गाल, नाक, ओठ, हनुवटी, गळा, खांदे, छाती, पोट, कमरेखालचा भाग. हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या पण दूर झाल्यात. आता शरीराच्या पूर्ण पुढच्या बाजूकडे एकत्रितपणे लक्ष केंद्रित करून एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. पूर्ण लक्ष आता दोन्ही हातांकडे आणा. दोन्ही खांदे, दोन्ही हातांचे दंड, कोपर, अग्रबाहू, मनगट, तळहात, पंजा, हातांचे अंगठे, अंगठ्या बाजूचे पहिले बोट, दुसरे बोट, तिसरे बोट आणि चौथे बोट. हे सगळे भाग पूर्णपणे शिथिल, रिलॅक्स झालेत. कुठे वेदना असतील तर त्या पण दूर झाल्यात. जर शरीरात कुठेही आखडलेले स्नायू असतील तर ते पूर्णपणे शिथिल झाल्याची जाणीव होईल. आता एक दीर्घ श्वास घ्या. हा श्वास पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत फिरत असल्याचा अनुभव घ्या. तुमचे पूर्ण शरीर शिथिल, रिलॅक्स झाले आहे. इतकं शिथिल, इतकं रिलॅक्स की कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही तुमचं शरीर हलवू शकत नसल्याची जाणीव होत आहे. प्रत्येक आत येणारा श्वास तुम्हाला निरोगी करत असल्याची आणि बाहेर जाणारा श्वास तुमच्या चिंता, ताणतणाव दूर नेत असल्याची जाणीव होत आहे. प्रत्येक श्वासासोबत एक सकारात्मक ऊर्जा
तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे. ही ऊर्जा डोक्याच्या टोकापासून तुमच्या शरीरात प्रवेश करून मानेत, छातीत, पोटात, दोन्ही हातापायात जात असल्याची जाणीव होत आहे. या ऊर्जेने पूर्ण शरीर भरत आहे. मनाला सूचना द्या की आता तुमचं मन ज्याप्रमाणे शांत आहे त्याचप्रमाणे नेहमी शांत राहील. प्रत्येक श्वासासोबत सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी वाढत जाईल. तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल, आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक आत येणाऱ्या श्वासासोबत तुमचं संवाद कौशल्य सुधारेल, एकाग्रता वाढेल. प्रत्येक दिवस आणि रात्र नेहमी आनंदी राहील. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य असेल. या स्थितीत तुम्ही मनातल्या मनात एखादा संकल्प करू शकता. हा संकल्प एखाद्या चांगल्या सवयीला लावण्यासाठी असेल किंवा एखाद्या वाईट सवयीला सोडण्यासाठी असेल किंवा एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला खूप मनापासून हवी आहे ती मिळवण्यासाठी असेल. आता तुमचा संकल्प मनातल्या मनात 3 वेळा बोला. योग निद्रेत गेल्यावर तुम्ही केलेला कोणताही संकल्प, कोणताही विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अंतर्मनाच्या खोलपर्यंत गेला आहे. मनापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली असलेले हे तुमचे अंतर्मन तुमच्या विचारांवर आणि कृतींवर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे आणि अशा प्रकारे तुमचा संकल्प पूर्ण होण्यास मदत करणार आहे. आता पुन्हा आपण हळुवारपणे जागी होऊयात. उजव्या कुशीवर वळा आणि हाताचा आधार घेऊन उठून बसा. डोळे बंदच ठेवा. अलवार आपले दोन्ही हात जवळ आणा आणि एकमेकांवर घासा. दोन्ही हात बंद डोळ्यांवर ठेवा आणि मनातल्या मनात तुम्ही केलेला संकल्प आठवा. आजच्या या योग निद्रेमुळे तुमच्यात झालेल्या बदलांचं निरीक्षण करा. आता हात खाली घ्या आणि अलवार आपले डोळे उघडा. योग निद्रेमुळे तुम्हाला खूप गाढ झोपेतून उठल्याचा अनुभव येईल. पुन्हा तुम्ही या जगात आला आहात. हाताचं घर्षण करा, चेहऱ्यावरनं फिर. येस, खूप छान योग निद्रा होती. आपल्याला 4 ते 4 तास झोपल्याची जाणीव पण होते योग निद्रामुळे. योग निद्रा अतिशय आवश्यक आहे रोज, तर केली पाहिजे. खूप सुंदर, खूप छान, खूप खूप सुंदर. चलो, बहुत बढ़िया हुआ है आज. यस, आज का वर्कआउट भी बहुत बढ़िया हुआ है. योगासन अच्छे हुए हैं. यस रोशनी मैम, वेरी गुड, बहुत बढ़िया. यस. यस सर, बहुत बढ़िया वर्कआउट हुआ है महादेव मॅम का. आणि योगासन पण छान झाले आणि योग निद्रा पण खूप छान झाली. एकदम फ्रेश वाटत.
येस, योग निद्रेमुळे खूप छान फायदा होतो. मंदा मॅम. दिवसभर फ्रेश वाटते. येस. मंदा मॅमला काय वाटलं योग निद्रेबद्दल, पाहूया. गुड मॉर्निंग सर. आजच्या योग निद्रेमुळे खूप शांत वाटलं. आणि जे काही आपल्या शरीरामध्ये थोडं तणाव असते, तिथं आपण सैल सोडलं की पुन्हा एकदम छान वाटते. आणि एकदम असे गाढ झोप लागल्यासारखं शांत समाधान वाटते. येस येस, विनायक सरला काय वाटलं योग निद्रेबद्दल, पाहूया. येस विनायक सर. येस माधवी. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस येस. खरंच खूप छान वाटलं. एखादी अशी गाढ झोप झाल्यासारखं वाटलेलं आहे 5 मिनिटामध्ये. आणि सर्व आपले अवयव सुद्धा शिथिल झालेले आहे. खूपच छान योग निद्रा सर. थँक्यू सर. यस 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 यस, बहुत बढ़िया. चलो, उमा राणी मॅमला काय वाटलं योग निद्रेबद्दल, पाहूया. येस मॅम, माझी मॅम बोलू शकतो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचं मोटिवेशन स्पीच होतं, हे पण खूप सुंदर होतं. आणि ह्या स्पीच मधून आपण या पृथ्वी तलावर आल्यानंतर एक अद्भुत कार्य करायचं, आणि अद्भुत कार्य करत असताना राईट बंधूंना मॅमला कॉल आला वाटते. येस मॅम. येस सर. राईट. येस येस, उमा राणी मॅम तोपर्यंत तुम्ही बोलू शकता. येस मॅम. व्हेरी गुड. येस माझी मॅम बोला ना. येस सर. राईट बंधूंनी जेव्हा विमानाचा शोध लावला, विमानाचा शोध लावत असताना त्यांनी फक्त आकाशातील पक्षाकडे पाहिलं होतं. त्यांना असं वाटत होतं की आपण पक्षासारखं हवेत उडलं पाहिजे, परंतु आपल्याकडे उडण्यासाठी ते पंख नाहीत, आपलं शरीर तेवढं हलकंसं नाही. तेव्हा त्यांनी असा विचार केला, आपण आकाशामध्ये पक्षाप्रमाणे उडू शकत नाहीत, परंतु आपण निश्चितच या पक्षाप्रमाणे आकाशात उडणारं यंत्र तयार करू शकतो. या संकल्पनेवर आधारित राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला आणि विमान तयार केलं. याप्रमाणे या पृथ्वी तलावर आल्यानंतर आपण विमानासारखं अद्भुत कार्य करायचं आहे, हवेत उडणार. आणि फक्त या पृथ्वी तलावर येऊन ट्रॅक्टर सारखं कार्य करायचं नाही, हवेत जाऊन ट्रॅक्टर सारखं काम करायचं नाही. याचा अर्थ आहे की आपण निश्चित दिशेनं योग्य मार्गक्रमण करायचं आहे आणि आपली जीवन उज्ज्वल बनवायचं आहे, हा संदेश आहे. आणि त्यासोबतच आजची योग निद्रा जी आहे, ही योग निद्रा खूप सुंदर होती. आणि या योग निद्रेच्या माध्यमातून कुठे वेदना होत आहेत हे जाणवतं. आपल्याला दुखत असतं, परंतु नेमकं कुठं दुखतं हे समजत नसतं. परंतु योग निद्रा जेव्हा घेतो, तेव्हा योग निद्रेच्या माध्यमातून आपल्याला नेमकं शरीरामध्ये कुठं पेन आहे, कुठं त्रास आहे हे समजतं. आणि तेव्हा आपलं शरीर जे आहे, हे शरीर आपल्याला सांगायला लागतं की ह्या ठिकाणी तुला वेदना आहे, हे तर या ठिकाणी पेन आहे. आणि योग निद्रा घेतल्यानंतर योग निद्रेच्या माध्यमातून शरीर एवढं हलकं फुलकं होतं, आणि असं वाटायला लागतं की कितीतरी दिवसांची झोप मी कंप्लीट केलेली आहे. आणि या झोपेच्या माध्यमातून खूप छान अशा प्रकारचा एक उत्साह, आनंद निर्माण होतो. खूप सुंदर योग निद्रा होती. थँक्यू सर. थँक्यू माय कम्युनिटी. येस सर. अच्छा, खूप छान झाली योग निद्रा. व्हेरी गुड, बहुत बढ़िया. येस.
वैष्णवी मैम, तुम एक संदेश दे दो सबके लिए। येस सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खरंच आजचा वर्कआउट, योगा, प्राणायाम आणि आपली योग निद्रा खूप छान झालेली आहे. आणि कंटिन्यू असल्यामुळे खूप छान वाटते. तुम्ही थोडा तरी प्रयत्न करावा असं मला वाटते. कोणी पण जे बघणारे प्रेक्षक आहेत, आपला अमृतालय फिटनेस क्लब आहे, वुमेन फिटनेस क्लब. तुम्हाला जर सकाळी ऑनलाईन होत नसेल तर तुम्ही ऑफलाईन पण येऊन आमच्या क्लबमध्ये व्हिजिट करू शकता आणि योगा प्राणायाम सगळं करू शकता, फिट राहू शकता. आजच्या युगाला हे खूप गरजेचं आहे. कारण का आपलं केमिकलचं खाणं पिणं सगळं व्यवहार जे आहे, बाहेरचं फूड खाणं, त्याच्यामुळे सगळं प्रोसेस फूड आहे, केमिकल फूड आहे. त्याच्यामुळे आपण जे जितकं जे नॅचरल घरी खाऊ शकतो तेवढं खायचं आणि जेवढं फिट राहू शकतो तेवढं फिट. आधीच्या काळामध्ये कसं सगळ्यांना कामं राहत होते, भरपूर मेहनतीचे कामं राहत होते, त्याच्यामुळं त्यांची बॉडी फिटनेस राहत होती. पण आजकाल सगळं मिक्सर गॅस सगळं असे परिक्रम झालेत सगळे, त्याच्यामुळे वॉशिंग मशीन, कोणाला काही बॉडीला त्रास नाहीये, सगळं सुरळीत होत आहे, पण त्याच्यामुळे बॉडी वाया जात आहे. सर आज मेडिटेशन लावलं होतं, आपल्याला उंच भरारी घ्यायचे विमानासारखं. तेवढं हलकं फुलकं आहोत का आपण? ट्रॅक्टर सारखं आपलं डुकूडुकू चालू आहे सगळे काम. त्याच्यामुळं आपण जे सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण जर मेहनत घेतली तर आपलं शरीर फिटनेस म्हणजेच ते उंच भरारी घेतल्यासारखं आपल्याला वाटेल. म्हणजे विमानासारखं उडायचंच नाहीये की आपल्याला, की तसं फिटनेस मेंटेन जर केलं तरी आपण विमानासारखं उडल्यासारखं गृहीत धरल्या शकतो. त्याच्यामुळं आपण जेवढं झालं तेवढं चांगलं खायचं प्यायचं. आणि त्याच्यासोबत आपल्याला अमृत ज्यूस आहे. तुम्हाला कळत नसेल की आपल्या बॉडीसाठी आपल्याला काय खायचंय काय प्यायचंय, तर तुम्हाला आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत सरांचा मॅडमचा. तुम्ही आपल्याकडे येऊ शकता आणि तुम्ही विचारू शकता की तुम्हाला काय काय आहे, काय किती वजन आहे, किती कमाई करायचं आहे, कसं फिटनेस ठेवायचे, कसं मेंटेन करायचे, हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. तसं तुम्ही या आमच्या अमृत फिटनेस क्लब वुमेन्स क्लबला आणि तुमचं आरोग्य तुम्ही खूप छान करू शकता. येस सर. थँक्यू सो मच. आवाज नाही येत. खूप छान, खूप सुंदर. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि खूप सुंदर जाओ. येस. आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येस माधवी मॅम, तुम्हाला काय बोलायचं का? तुम्हाला काही संदेश नाही द्यायचा सर. आहे? येस येस. व्हेरी गुड. बहुत बढिया. आजच्या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येस. चलो.